नमस्ते. अंजली स्पेशलमध्ये मी अंजली ड्रेस क्लासमध्ये सर्व मैत्रिणींचे स्वागत करते. आज आपण ड्रेस क्लासमध्ये हायनेक शिवायचा असतो, कॉलरचा शिवायचा असतो, हाफ हाफ कॉलरचा शिवायचा असतो. तर अशा वेगवेगळ्या पद्धतीच्या कॉलरचे ब्लाउज, बंद कॉलरचा टॉप असतो. तर काही वेळेस आपण कटिंग करतो तर काही वेळेस मागच्या साईडला खेचलं जातो, मागच्या साईडला फुगा येतो, शोल्डरला व्यवस्थित बसत नाहीये, कधी कधी इथं खेचला जातो मग गळ्याजवळ. तर अशा वेळेस कटिंग कशी केली पाहिजे, आपल्याकडून कोणत्या चुका होतात, तर त्या चुका होऊ नये, व्यवस्थित ड्रेस बसला पाहिजे. जे बरेच जण मग तुम्ही शॉर्ट शिवा, लॉंग शिवा, अम्ब्रेला शिवा, कोणत्याही प्रकारचा टॉप शिवू शकतात. तर एकदम सोप्या पद्धतीने तुम्हाला कटिंग कशी करायची ते मी तुम्हाला आज दाखवणार आहे आपल्या ह्या ड्रेस क्लासमध्ये. जे कोणी आपल्या अंजली स्पेशलवरती नवीन आहेत, आत्तापर्यंत सबस्क्राईब केलं नाही त्यांनी सबस्क्राईब करा, लाईक, पूर्ण व्हिडिओ पाहिल्यानंतर लाईक करा आणि कमेंट करायला विसरू नका. आजचा पेपर कटिंग कशी झाली, तुम्हाला याच्यामध्ये काय अडचण आहे तर तुम्ही मला कमेंट करून विचारू शकतात. तर मी आपल्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला सोप्या पद्धतीने टिप्स आणि ट्रिक्स सांगणार आहे. व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघा. तर चला तर मग आता आपण सुरुवात करूया. पूर्ण उंची आपल्या आवडीप्रमाणे कमी जास्त घेऊ शकतात. पूर्ण उंची याची 38 आहे, छाती 37 आहे, पण आपण सम घेणार आहे. छाती 38, छाती 37 आहे अंगावरून घेतलेले, पण आपण 37 न घेता आपण 38 सम घेतल्यानंतर आपल्याला व्यवस्थित माप टाकायला सोपं जातं. त्याचबरोबर कमरसुद्धा 33 आहे, पण तिथं आपण कमर 34 घेणार आहे. सीट घेर 43 आहे, 44 घेणार आहे. हे लक्षात घ्या. आपल्याला ही जी महत्त्वाची मापं आहे, छाती आहे 37 आहे, पण आपण काय करणार आहे, 38 घेणार आहे. 1-1 इंच आपण वाढवणार. 1-1 इंच जरी वाढवले तर प्रत्येक मापं टाकताना आपल्याला फक्त पाव इंच वाढवायचं आहे. तर एकदम सोप्या पद्धतीने तुम्हाला आजच्या या कॉलर टॉपची कटिंग कशी केली पाहिजे ते तुम्हाला सांगणार आहे. व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघा. तुम्ही म्हणताल ताई तुम्ही नेहमीच शेवटपर्यंत बघा म्हणतात, कारण की काहींना नाही आवडला. तर पण मी बऱ्याच छोट्या छोट्या टिप्स सांगत असते, ट्रिक्स सांगत असते, तर बघत जा. आणि जर इच्छा नसेल तर पहिलेच सुरुवात करू नका. तर आता बघा, आपल्याला पूर्ण उंची 38 आहे, छाती 38च घेणार आपण. त्याचबरोबर कमर 34, सीट घेर 44 आहे, शोल्डर 14 आहे. कधीही आपल्याला पहिले एक लाईन मारून घ्यायची वरच्या साईडला. आता आपण पहिले मागील माप टाकूया. मागील माप टाकायचं तर या ठिकाणी बघा, ज्या वेळेस आपण कॉलरचा टॉप शिवतो, मग तो तुमचा अम्ब्रेला असेल, हाफ कॉलर असेल, फुल कॉलर असेल, शर्ट कॉलर असेल, कोट कॉलर असेल, जी कोणती कॉलरचा शिवायचा असेल तर तुम्ही अशा पद्धतीने शिवत जा. सर्वप्रथम आपली शोल्डर आहे 14च्या निम्मे आपल्याला घ्यायचे आहेत 7. आणि तुम्ही कशी घेतली, एका खांद्यापासून दुसऱ्या खांद्यापर्यंत घ्यायचं. जर शिलाई मार्जिन घेतली असेल तर त्याच्यात अर्धा इंच आपल्याला ऍड करायचे आहे शिलाई मार्जिनसाठी. त्यानंतर मोंढा उंची या ठिकाणी आपल्याला जेवढी आपण घेतलेली आहे शोल्डर, तेवढीच आपल्याला या ठिकाणी सुद्धा मोंढा उंची घ्यायची आहे. पण आता आपण शोल्डर घेतली, बरोबर आहे, तर आपल्याला त्याच्या पहिले परत एकदा खालच्या साईडला 1 इंच, 1 ते 1.25 इंचापर्यंत एक आणखीन एक डबल लाईन पाहिजे. तर ते का पाहिजे तर तुम्हाला मी पुढे सांगतेच. ही लाईन घेतली, शोल्डर तेवढीच. त्याच्यानंतर आपल्याला बाकीची मापं टाकायची. मागील आपल्याला जे माप टाकतो तर शोल्डरला आपल्याला 1 इंच जास्त घ्यायचं आहे. त्याच्या खाली आपल्याला काय करायचं, मोंढा उंची, कमर उंची 14.5, सीट उंची 19,
आता या ठिकाणी बघा, प्रत्येकांची सीट उंची, कमर उंची वेगवेगळी असते. आता ते प्रत्येकाच्या उंचीनुसार छातीगेर किती जरी असला, ज्याचा त्याचा छातीगेर वेगळा असणार आहे, कमर घेर वेगळा असेल, पूर्ण उंची टॉपची वेगळी असेल. पण या ठिकाणी आपण जी कमर उंची, सीट उंची जी घेतो तर टॉपनुसार न घेता समोरच्या व्यक्तीनुसार घेतो. मग महिला असेल, मुलगी असेल, कोणी असेल, लहान मोठी कोणती असेल, तर कमर उंची या ठिकाणी बघा 14.5 आहे, सीट उंची 19 आहे. त्यानंतर या ठिकाणी छाती 38चा चौथा भाग 9.5, लुजिंग 1 इंच, तर 10.5. सिलाई मार्जिन 1.5 इंच, तुम्ही 1.5 इंच घ्या, 2 इंच घ्या, मी 1.5 इंच घेते. कमर उंची घेतलेली आपल्याला, तर कमर घेर आपला इथला किती आहे 34चा चौथा भाग 8.5 प्लस आपल्याला 1 इंच 9.5. लुजिंग, आता तुम्ही हा टॉप कसा शिवता, लूज शिवता का फिटिंगचा शिवता? फिटिंगचा चालतो, ह्याच्यात लूज चालतो. शिलाई माझी 1.5 इंच. सीट घेर 44 आहे, त्याचा चौथा भाग 11, लुजिंग 1 इंच. 12. आणि या ठिकाणी बघा, जर तुम्ही अम्ब्रेलाचा शिवला तर आपल्याला सीट घेराचं माप घ्यायचं नाही, किंवा तुम्ही कळीचा शिवला अम्ब्रेला, कोणताही शिवा, किंवा आपण हा कटचा शिवला तर आपल्याला या ठिकाणी सीट घेराचं माप घ्यावं लागतं. तर तुम्ही आता आपण जे कॉलरचा शिवतो तर तुम्ही कोणत्याही प्रकारचा टॉप शिवू शकतात. तर या ठिकाणी बघा, आपल्याला आता कटला या ठिकाणी आपल्याला 1 इंच घ्यायचे. कारण 1 इंच का, तर या ठिकाणी आपली दुमड जी पट्टी असते तर ती आपली एकसारखी आली पाहिजे, छोटी आली पाहिजे, त्यासाठी आपण या ठिकाणी 1 इंच घेतो. उंची, टॉपची उंची आपल्या आवडीप्रमाणे घ्या. आता या ठिकाणी बघा, वरचे 1 इंच सोडून आपण टॉपची उंची घेतो. उंची आपल्या आवडीप्रमाणे घ्यायची. तर मी खालची इथं अंदाजे तुम्हाला जेवढी पाहिजे तेवढी घ्या. मी या ठिकाणी फक्त आपल्याला इथं या ठिकाणी दिसेल एवढी 31 वरती टाकते. आणि 31 आता तुम्हाला सांगते. आता या ठिकाणी आपला टॉप 30चा आहे, बरोबर आहे, तर 30 आहे, तर त्याच्यात आपल्याला ॲड किती करायचे? या ठिकाणी शिलाई मार्जिन जाणार शोल्डरला, खालच्या साईडला दुमडपट्टी जाणार, म्हणून आपण 2 इंच घेतो. तर पूर्ण तुमची आता 30 आहे, 30 मध्ये तुम्ही 2 इंच जास्त घ्यायची, म्हणजे 32 वरती आपण या ठिकाणी घेणार. थोडासा या ठिकाणी दिसत नाही म्हणून मी या ठिकाणी तुम्हाला थोडं कमी, पहिले आधी 31 म्हणले परत, पण त्याच्यातले ॲड सांगितलं नव्हतं. आता सीट घेर जेवढा घेतलाय तेवढाच खालच्या साईडला सुद्धा घेतलेला आहे. आणि त्यानंतर शिलाई मार्जिन, त्यानंतर हे आपलं फिटिंगसाठी आपण जी शिलाई घेतो ते. आता हे नेहमीप्रमाणे झालं. या ठिकाणी बघा, जेवढं सीट घेर घेतलेलं आहे तेवढंच आपण तळघेर घेतलेला आहे. या ठिकाणी जर तुम्ही तळघेर या ठिकाणी सीट घेरापेक्षा जास्त घेतला तर तुम्ही या ठिकाणी पुढे गेल्यानंतर इकडे टोक येत असल्यामुळे काय करायचं आपल्याला, या ठिकाणी थोडंसं अर्धा इंच, पाऊण इंच वरती गोलाई द्यायची निम्म्यापासून. हे लक्षात घ्या. इथपर्यंत आलं लक्षात? हा मागचा भाग आहे. आता या ठिकाणावरून मागील मुंड्याचा आकार देऊन घ्यायचा. तर या ठिकाणी मी पाऊण इंच घेतले आणि या ठिकाणावरून गोलाई देऊन घ्यायची. आलं लक्षात? आता गळारुंदी 3 इंच घ्यायची. तर आता आपण इथं 3 घेतली, वरच्या साईडला सुद्धा 3च घ्यायची. त्यानंतर या ठिकाणी बघा, आपण घेतलेले आहे 1 ते 1.25 इंच घ्यायचे. तर या ठिकाणी आपले 1 इंच झालेले आहे. आता हे या ठिकाणी आपल्याला उतार द्यायचा. पाऊण इंचावर 1 इंचावर तुम्ही उतार देऊ शकता. तुमचा खांद्याचा
तुमच्या खांद्याचा शोल्डरचा उतार कसा आहे. आता बघा, हा जो आहे तो कोणाकोणाचा असा असतो किंवा कोणाचा असा निमुळता असतो, म्हणजे प्रत्येकाची शोल्डर वेगवेगळी असते. त्यानुसार तुम्ही या ठिकाणचा उतार, जर इकडे जास्त उतार असेल शोल्डरला तर तुम्हाला या ठिकाणी तुम्ही सरळ 1 इंच उतार द्या. त्यानंतर या ठिकाणी बघा, या ठिकाणी मागच्या साईडला आपल्याला जे 1 इंच आपण वाढवलेलं आहे ती अशी गोलाई द्यायची. आता तुम्ही म्हणसाल ताई मग ह्या ठिकाणी तुम्ही गोलाई दिली, गळा कट केला, तर मग तुम्ही या ठिकाणी 1 इंच वाढवून उपयोग काय. तर तुम्हाला सांगते, काहींचे जर कोणी घरी टॉप शिवलेले असतील, कॉलरचे असतील, हायनेक असेल, कुठलाही तुम्ही शिवलेला असेल, तर तुम्हाला या ठिकाणी फुगा येतो. मागच्या साईडला शोल्डरला गळ्याच्या ठिकाणी जी कॉलर लावलेली असते त्या ठिकाणी फुगा येतो, तर तो फुगा यायला नाही पाहिजे. त्याचबरोबर शोल्डरला या ठिकाणी खेचल्यासारखं होतं, तर ते खेचणार नाही. या ठिकाणी एवढंच अंतर आपण आता 1 इंच जे आकार दिलेला आहे एवढं वाढल्यामुळे आपला टॉप जो आहे गळ्याच्या ठिकाणी शोल्डरला खेचला जात नाही, मोंड्यामध्ये व्यवस्थित बसतो, मागच्या साईडला व्यवस्थित बसतो. हे झालं आपलं मागच्या साईडची मार्किंग. आता आणखीन तुम्हाला सांगते, या ठिकाणचं आपलं कमर घेतला आपण, छाती घेर घेतला, सीट घेर घेतला, आणि जर तुम्हाला याच्यात आंब्रेला शिवायचं असेल फक्त कमर उंचीपर्यंत माप टाका आणि बाकीचे आहे तसं तुम्ही याच्यात कुठलाही बदल असो. हे झालं आपलं मागचं. आता आपण पुढचं टाकून घेऊया. तर आता आपण मागची मार्किंग पाहिली. आता पुढील बघा, आता मी या ठिकाणी वरती एक सरळ लाईन मारून घेतली. त्याच्यानंतर आपल्याला या ठिकाणी जसं मागच्या साईडला आपण 1 इंच जास्त घेतले, तर आपण आता या ठिकाणी बघा हाय नेक किंवा कॉलर आता आपण कुठलाही शिवू शकतो, बरोबर आहे. तर या ठिकाणी बघा, मी आता आजच्या ह्याच्यात तुम्हाला फक्त कॉलरची कटिंग दाखवते. पुढील ह्याच्यात हाय नेकची कटिंग शिलाई तुम्हाला पाहायला भेटेल. असं वेगवेगळ्या पद्धतीने आता आपल्या क्लासमध्ये मी वेगवेगळ्या पद्धतीचे टॉप शिवू, कटिंग व शिलाई दाखवणार आहे. क्लास पूर्ण करा. जे कोणी नवीन आहे त्यांना येत नाही, फिनिशिंग येत नाही, कटिंग करायला जमत नाही, तर शेवटपर्यंत पूर्ण क्लास करा, तुम्हाला कुठलीही अडचण येणार नाही. आता बघा, शोल्डर आपली या ठिकाणी किती घ्यायची, 7, आणि शिलाई माझी अर्धा इंच, तर मी 7.5 घेतली. या ठिकाणी परत आपल्याला मोंडा उंची 7.5, या ठिकाणी छातीचा चौथा भाग प्लस 1.5 इंच, चौथा भाग प्लस लुझिंग घेतले 9.5, छातीचा चौथा भाग 9.5 प्लस 1 इंच लुझिंग घेतले, आणि त्यानंतर शिलाई मार्जिन 1.5 इंच, कमर उंची 14.5, सीट उंची 19, पूर्ण टॉप उंची 30, त्याच्यात प्लस 2 इंच, तर आपण 32 वरती. या ठिकाणी बघा, कमर आपली 34 आहे, त्याचा चौथा भाग 8.5 प्लस आपल्याला 1 इंच 9.5 आपण कमर घेणार, 1.5 इंच शिलाई मार्जिन. सीट घेर आपला 44 आहे, तर या ठिकाणी बघा चौथा भाग 11, त्याच्यात 1 इंच 12, तर आपण सीट घेरावरती 12 वरती मार्किंग करणार, प्लस त्याच्यावरती 1.5 इंच शिलाई मार्जिन. आणि जेवढं आपण इथं घेतलेलं आहे तेवढंच आपण खाली सुद्धा तळघेराला घेणार आहे 12 वरती, आणि प्लस आपण 1.5 इंच. आता या ठिकाणी पट्टी घेऊन हे करायचं. मी चॉकनी डायरेक्ट पेपरवरती आपण करतोय, तर मी तुम्हाला चॉकनी दाखवतीये. ही खालची नाही आहे लाईन.
आता या ठिकाणी बघा, या ठिकाणी आता आपली शोल्डर एका खांद्यापासून दुसऱ्या खांद्यापर्यंत घेतलं. मग याचा मोंड्याचा आकार कसा द्यायचा, तर आतल्या साईडला आपण ब्लाऊजला काय करतो, बाहेरच्या साईडला इथून 1.5 इंच घेतो. पण टॉपला जेव्हा आपण टॉप शिवतो किंवा बंद गळ्याचे ब्लाऊज शिवतो तर त्यावेळेस आपल्याला आतल्या साईडला 1.5 इंच घ्यायचे असतात. शोल्डरला लाईन मारून घ्यायची. या ठिकाणावरून 1.5 इंच आणि गोलाई द्यायची. आता या ठिकाणावरून आपल्याला बरोबर 1.5 इंचावरती आपली गोलाई आली पाहिजे. या पद्धतीने मागच्या साईडला पण आपण मागील मोंड्याचा आकार देताना 1.5 इंच घेतले आणि या ठिकाणी पण सुद्धा 1.5 इंच घेतले. या ठिकाणी बघा, मागच्या साईडला आपण जेवढा उतार दिलेला आहे 1 इंचावरती 1.5 इंचावरती ते लक्षात ठेवायचं. आणि या ठिकाणी सुद्धा आपल्याला उतार द्यायचा. गळारुंदी आपण 3 इंच घेतली आणि आपल्याला हा उतार. आता तुम्ही गळा कुठला शिवणार आहे तर तुम्ही या ठिकाणी कॉलरचा शिवण्यासाठी तुम्ही गोल घेऊ शकतात, व्ही घेऊ शकतात, पंचकोनी गळा घेऊ शकतात, तुम्हाला जो आवडेल पानगळा घेऊ शकता. तुमच्या आवडीप्रमाणे या ठिकाणी कॉलरचा शिवण्यासाठी घेऊ शकता. चौकोनी सुद्धा घेऊ शकतात. फक्त आपल्या कॉलर कशी जोडायची, फिनिशिंग कशी करायची ते तुम्हाला मी शिवताना सांगते. बऱ्याच टिप्स दिल्या जातील. गळा उंची आणि हे एक सांगायचं मेन पॉईंट, ज्या वेळेस बंद गळा असतो, मागील बंद गळा असतो, कॉलरचा असतो, त्यावेळेस समोरील जो गळा असतो त्याची गळा उंची जास्त असते. जर नेहमी तुम्ही टॉपला 6 घेत असाल, 7 घेत असाल तर त्याची तुम्हाला सांगते कमीत कमी 8 आपल्याला गळा उंची घ्यायची. का तर मागच्या साईडला बंद असतं, पुढच्या साईडला ओपन थोडंसं असलं तर डोक्यातून व्यवस्थित टॉप जातो. आलं लक्षात. आणि जर तसं वाटलं तुम्हाला एवढा गळा मोठा नको असेल तर तुम्हाला या ठिकाणी कट मारावा लागेल आणि त्या ठिकाणी हुक लावावे लागतील. ते पण काय नाही, मी तुम्हाला सगळ्या पद्धतीने टॉप शिवून दाखवणार आहे. या ठिकाणी तुम्ही असा घेऊ शकतात, याला पानगळा देऊ शकता. त्याचबरोबर तुम्ही या ठिकाणी व्ही गळा घेऊ शकता. व्ही गळा घेतल्यानंतर तर तुम्हाला आता इथं जरी आपण 8 घेतले, आता या ठिकाणी बघा असा गळा घेतला तर 8 वरती आला, तिरकस घेतल्यानंतर अर्धा इंच वाढतो 8.5. मग तुम्हाला या ठिकाणी बघा असं तिरकस जर तुम्ही व्ही गळा घेतला कॉलर लावण्यासाठी तर तुम्हाला या ठिकाणची गळा उंची 9-10 घ्यावी लागते. आलं लक्षात. अशा पद्धतीने आपल्याला मार्किंग करायची आहे कॉलर टॉपसाठी. तर तुम्हाला मी प्रत्येक टॉपची कटिंग वेगवेगळी दाखवणार आहे. वेगवेगळ्या पद्धतीची गोल कॉलर असेल, शर्ट कॉलर असेल, कोट कॉलर, अशा वेगवेगळ्या. परत तुम्हाला सांगते शाळेच्या ड्रेसचे कॉलरचा ड्रेस कसा शिवला जातो टॉप ते सुद्धा तुम्हाला सांगितलं जाणार आहे. सगळ्या पद्धतीचे हायनेक आपण शिवणार आहे. तर सगळ्या पद्धतीचे जेवढे आपले आत्ताच्या फॅशन जशी आहे त्यानुसार तुम्हाला टॉपची कटिंग आणि शिलाई दाखवली जाईल. आता या ठिकाणी मी फक्त तुम्हाला याच्यावरती मार्किंग करून दाखवली. आता आपण याच अशा पद्धतीने तुम्हाला मी डायरेक्ट कपड्यावरती मार्किंग करून कटिंग करून पुढील व्हिडिओपासून तुम्हाला सगळे डिझायनर पाहायला भेटतील टॉपची कटिंग आणि शिलाई. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की कळवा. आवडल्यास लाईक करा. जे कोणी आत्तापर्यंत आपल्या अंजली स्पेशल चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्व माहितींचे धन्यवाद.